गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग बेटा. बस बस ये बस. कशी आहेस? मी ठीक आहे. बर, तुझ्या वहिनीने तुला सांगितलं असेलच उद्या तुला बघायला पाहुणे येत आहेत. हो पप्पा. बेटा, आता एकदा तुझ्या जबाबदारीतून मोकळा झालो ना, म्हणजे माझ्या मनाला शांतता लाभेल. तुझा बहरलेला हसरा संसार बघणं एवढी एकच माझी इच्छा राहिली बघ आता. पण पप्पा पप्पा बोल बोल बेटा. पप्पा मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. पण चांगला योग जुळून येत असेल तर काय हरकत आहे. पप्पा पण तुम्ही अचानक असा निर्णय कसा काय घेतला? नाही बेटा, माझा निर्णय पक्का आहे. पप्पा, हा निर्णय घेण्याआधी तुम्ही मला विचारायला हवं होतं. माझ्या भावनांचा विचार करायला हवा होता तुम्ही पप्पा. प्रतीक्षा, प्रतीक्षा, हे तू बोलतीयस? अगं, माझ्या मुलीच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही? अगं, तू आणि उत्कर्ष एवढे एवढेशे होतात तेव्हा तुमची आई तुम्हाला सोडून गेली. कधी आई बनून तर कधी बाप बनून मी तुमच्या दोघांचं संगोपन केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं. तुझी प्रत्येक हौस पुरवण्याचा मी प्रयत्न केला प्रतीक्षा. तुझी प्रत्येक हौस पूर्ण केली मी प्रतीक्षा. आणि तरीही या अशा पित्याला आपल्या मुलीच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही? पप्पा, पप्पा मला तसं म्हणायचं नव्हतं. पप्पा, पप्पा मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मग मग प्रतीक्षा, तुझे मघाचे शब्द माझ्या असे जिव्हारी का लागले? पप्पा, पप्पा निदान माझा जर्नलिझमचा कोर्स तरी पूर्ण होऊ द्या. माझ्या करिअर बद्दलचा विचार करण्याची संधी मला द्या ना पप्पा. अगं बेटा, संधी देणारा मी कोण? सारा नियतीचाच खेळ आहे हा. नियतीनेच सगळा डाव मांडलेला आहे माझ्या आयुष्यात. आणि बेटा, आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त तुझा संसार फुललेला बहरलेला बघायची इच्छा राहिली बघ. तेवढं एकदा झालं की आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघेन मी सुखा समाधानात. बेटा, बेटा, प्रतीक्षा, पप्पा तुम्हाला काय होते? पप्पा, पप्पा काय झालं? पप्पा, प्रतीक्षा, दादा, पप्पा काय झालं? प्रतीक्षा, पप्पा काय झालं? गणेश, डॉक्टरला फोन कर लवकर. पप्पा, पप्पा. पप्पा, पप्पा. काय बेटा? आता कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे. पप्पा, मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना? नाही, तसं काही नाही बेटा. पप्पा, नाही, मला माहितीये तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होतोय. पण आता नाही होणार त्रास तुम्हाला. तुम्ही तुम्ही म्हणाल तसं मी करेन. तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करेन. तुम्हाला आता त्रास होणार नाही. खरंच पोरी करशील? करेन. मग आता मला डॉक्टरची काही गरज नाही बघ. आता तयारीला लागलं पाहिजे. पप्पा, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो बेटा, आता मला अगदी बरं वाटतंय. या या, हो. नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार वहिनी साहेब. या.
या बसा या ना. बसा बसा हो, वहिनी. बसा बसा. बरं का अण्णासाहेब, हा हा माझा मोठा मुलगा वा उत्कर्ष. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हॅलो. घ्या साहेब, तुम्ही बी घ्या. घे बेटा पाणी घे. ठेव तिथेच. अरे श्रेयस, ये बेटा ये इकडे ये. यांचा परिचय. अहो, हा गुणवंतरावांचा मुलगा श्रेयस. अच्छा, गुणवंतराव. हो, हो. फार भला माणूस हा. अहो त्यांच्यामुळे तर हा योग जुळून आलाय. हा माझा फार जवळचा मित्र आहे बरं का. अच्छा, हो. एक्सक्यूज मी, आपण काय करता? मला म्हणाला. हो. अहो शिकतोय अजून. फार गरीब, सालस आणि हुशार मुलगा आहे. अच्छा. माझ्याकडेच असतो लहानपणापासून. अच्छा अच्छा. आश्रयाला. हा हा. गरीब विद्यार्थ्याला मदत करता हम्म, फार चांगली गोष्ट आहे. हम्म. तर ही आमची प्रतीक्षा. अरे वा. ये 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 बेटा ये. ये बेटा ये. प्रतीक्षा. सर्वांना चहा दे. घ्या. हम्म, अगं त्यांना दे. हम्म. हा, घे ग चहा घे. हा. हम्म. नमस्कार. असू द्या. हम्म. अप्पा, असू दे असू दे. हम्म. हम्म. मामा. हा? मला तुमची निवड आवडली बरं का. बरं बरं, ठीक आहे. अहो, ऐकलत का? काय. अमोलला मुलगी पसंत आहे. अच्छा. अहो मग तो काढा पेढ्यांचा बॉक्स. वा वा. प्रतीक्षा बेटा, हे घे पेढे आणि सर्वांचं तोंड गोड कर बघू. हा, भावाला दे. बरोबर आहे. दादा, अमोल पेढा घे. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. हे हेमा, हा? हा? काय व? लय गाणं गुणगुणतीया. हा? नाही, आता ताई साहेबाचं लगीन ठरलं या. वय ना. हा. अहो, ताईसाहेबांचं लग्न ठरलं, पण ताईसाहेबांच्या चेहऱ्यावर पाहिजे तसा आनंद नाही दिसत. अगं कसा अशी? का व? हा? अगं प्रेम एका बरोबर हा. आणि लगीन दुसऱ्या बरोबर असं कुठं असतंय का? अहो, पण श्रेयस साबी आता गपगपच असत्यात. पण हेमा, आ? तू मात्र माझ्याशी असं करू नकोस. कस? नाही, प्रेम माझ्या बरोबर आणि लगीन दुसऱ्या बरोबर करशील. हा? म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम हाय? हा? ते इंग्रजीत काय म्हणतात ना, काय व? आय लव्ह यू. हा बया. आय लव्ह